तर पुढचे काही वर्ष तेच मार्गदर्शन ऐकायला मिळालं की चर्चा बैठकीमध्ये फक्त नवसेवक येतात, नवसेवक होते, नवसेवक येत आहेत. त्यावेळेस भगवंत म्हणजे माझ्या मनात असा विचार आला की भगवंता आज पुन्हा तशीच परिस्थिती आली आहे का की पावसामुळं एकदम कमी सेवक संख्या आहे आणि असं व्हायला नको पाहिजे की ही बातमी पुन्हा बसायला पाहिजे की आणखी पुन्हा बैठकीत सेवक संख्या कमी झाली आहे. पण बैठक खतम होईपर्यंत आता असं करू शकत नाही कोणी की या चर्चा बैठकीमध्ये सेवक संख्या कमी आहे. तर माझ्या मनात जे विचार आले की भगवंता असा टाक लागू देऊ नको, तर भगवंतानी इच्छा इथंच एका तासातच माझ्या मनात जी आलेली शंका आहे ती दूर केली. ती कोणी म्हणू शकणार नाही की या बैठकीत एवढी कमी सेवक संख्या होती. तर यासाठी मी खरंच भगवंताचे खूप आभार मानतो. आपण आपल्या जीवनात चालत असताना तत्वशब्द नियमाचं पालन करायचं आहे ते तर आहेच, पण आपण आपल्या परिवारात देखील कसं वागायचं याची सुद्धा आपल्याला जाण असायला पाहिजे. आपली परिवारात कमी जास्त बोलणं होईलच. आता माझ्या घरी सांगतो मी, आम्ही तिघं भाऊ, तिघांच्या भावाचं लग्न झालंय आणि आई असे म्हणजे संयुक्त परिवार, आम्ही वेगवेगळे राहणार, आम्ही संयुक्त परिवारात राहतो. त्याच्यामुळे 4 महिला आहेत आणि प्रत्येकाचा विचार वेगवेगळा होणार आहे. तिच्याशी बोललं तर हिला वाटणार की माझ्याशी आई बोलत नाही. असा एक छोटासा अनुभव म्हणजे आता वोटिंग कार्डचं काम सुरू आहे. तर माझी जे सेकंड नंबरची भावजन आहे तिच्यासाठी माझ्या आईने बोलले की तू तुझ्या वडिलांना विचारून वोटिंग कार्डचं जे काही आहे डॉक्युमेंट ते बोलवून घे. तर माझ्या पत्नीला असं वाटलं की आई जे आहे फक्त तिथंच कुडका घेतो आणि तिलाच विचारते मला अजूनपर्यंत बोललेलं का नाही. तर मी तिला सांगितलं की हे जे काम ती करत आहे त्या मी पहिलेच केल्यामुळे तुला बोलत नाही. त्याच्यामुळे कसं आहे छोट्या छोट्या गोष्टीमुळे गैरसमज व्हायला वेळ लागत नाही आणि या गैरसमजीचा पुढे जाऊन मनामध्ये कटुता निर्माण होते. त्याच्यामुळे जर आपल्याला काही वाटलं की नाही माझ्याशी माझ्या परिवाराशी बोलण्यात कमी जास्त होत आहे, बोलून मोकळे व्हा. जर तुम्ही बोलून मोकळे व्हाल तर ती गोष्ट तिथे संपेल आणि जर ते मनात गुंतून ठेवाल तर एक गोष्ट 2 गोष्ट अशा गोष्टी जमा करून एखाद्या दिवशी आपण संधी पाहत असतो आणि त्याच्यामुळे मग त्या गोष्टीचा उद्रेक होतो. अशा गोष्टी करू नका आणि आपल्या परिवारामध्ये बोलताना जाताना होणार आहे हे प्रत्येकाच्या घरी आहे, पण बोलून त्यावेळेची ती जर वेळ आपण काढून दिली ना तर नंतर छोट्याशा गोष्टीची मोठी गोष्ट होणार नाही. आणि वेळ झालेला आहे त्याच्यामुळे जास्त काही बोलत नाही आणि येणाऱ्या म्हणजे तत्वशब्द नियमाचं पालन आपल्याला करून आपल्या जीवनात सुख समाधान कसं मिळवायचं आहे याच्याकडे लक्ष द्या. आणि एक गोष्ट मला खास करून खटकते म्हणजे ती सर्वांच्याच मार्गदर्शनाची आहे की कोण का करते याच्याकडे लक्ष देऊ नका. हे मी प्रत्येक म्हणजे अध्यक्षापासून नागपूर मंडळाच्या अध्यक्षापासून सगळ्यांच्याच तोंडातून ऐकत असतो. पण माझं मत थोडंसं वेगळं आहे का कोण का करते ते पहा आणि तो काय भोगते त्याच्यानंतर ते बी पहा. कारण कसं आहे तो जेव्हा भोगते ना त्याच्यानंतर आपल्याला कोणीतरी ध्यान केलं होतं ना मग आपण करता कामा नाही. त्याच्यामुळं लक्ष ठेवा की जो काही करत असेल ना त्याच्याकडे पहा, लक्ष ठेवा पाहिजे. त्याने चुका केल्या ना लक्ष ठेवा बिलकुल, पण त्या चुका तुम्ही करू नका कारण त्या चुका त्याने केलेल्या आहे. चुकीच्या मार्गाने तो गेला आहे, त्याला नागपूरला जायचा होता, त्याला भिवापुरी बस पकडली आहे, चुकीच्या बसमध्ये बसला. आपल्याला माहित आहे हा बस इकडे जात नाही, मग आपल्याला समजायचं की आपल्याला पुढे जायचं आहे. त्याच्यामुळं लक्षात घ्या की कोण काय करते त्याच्याकडे लक्ष ठेवा, फक्त त्याच्याशी तू मागे करू नका. त्याला एकदा समजायचं सांगा खरंच का भाऊ तुमचं इथं चुकलं आहे आणि त्याच्यानंतर त्याने केलेल्या चुका तुम्ही करू नका. एवढा करण्याचा प्रयत्न करा. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना माझा नमस्कार. यानंतर आजच्या बैठकीचे अध्यक्ष नितेश कडपे आपल्याला अध्यक्ष मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो.